नमस्कार. मी ॲडव्होकेट राणी माणिक सोनवणे. मी शिवाजीनगर कोर्ट पुणे येथे गेली 24 वर्षापासून सिव्हिल क्रिमिनल आणि फॅमिलीमध्ये प्रॅक्टिस करते. आजचा हा व्हिडिओ जो आहे तो मी ज्युनियर ॲडव्होकेटसाठी बनवलेला आहे. तर ते ज्युनियरशिप काय असते, ज्युनियरशिपमध्ये कशा पद्धतीने काम करायचं, किंवा मग असंही आपण म्हणू शकतो की तुम्हाला यशस्वी वकील कसं व्हायचं, हाऊ टू बी अ सक्सेसफुल लॉयर, हा विषय माझा आजच्या व्हिडिओचा आहे. तर ज्युनियरशिपसाठी प्रथमतः तर ज्युनियरशिप करायची असेल तर प्रथमतः तुम्हाला लॉ पास होणं आवश्यक आहे, की 12वी नंतर 5 वर्ष आणि ग्रॅज्युएशननंतर 3 वर्ष जर तुम्ही लॉचं शिक्षण घेतलं तर तुम्ही लॉयर होता. आणि त्याच्यानंतर बार काउन्सिल ऑफ इंडियाची AIBची एक्झाम तुम्हाला पास व्हायला लागती आणि त्याच्यानंतर तुम्हाला जी आहे कोर्टामध्ये प्रॅक्टिस करण्याची परमिशन मिळते. तुम्ही एक्झाम पास झाल्यावर तुम्हाला सनद मिळते आणि AIBची एक्झाम पास झाल्यावर तुम्ही कोर्टामध्ये ॲपियर होऊ शकता. तर अशा पद्धतीने तुम्हाला ही जी तुमची पास झाल्यावर तुमची ज्युनियरशिप सुरू होते. तर ज्युनियर ॲडव्होकेटनी काय करायला पाहिजे, मी आत्ताच सांगितलं की 12वी नंतर 5 वर्ष आणि ग्रॅज्युएशननंतर 3 वर्ष. तर जेव्हा तुम्ही लॉला ॲडमिशन घेता तर तेव्हाच तुमचं ठरलेलं असतं की मला वकील व्हायचं आहे. मग जेव्हा तुम्ही लॉला ॲडमिशन घेताय, जर तुम्हाला चांगलं वकील बनायचं आहे, जर तुम्हाला यशस्वी वकील बनायचं आहे, तर तुम्ही लगेचच कुठंतरी कोणत्या तरी सिनियर वकिलाला जॉईन व्हायला पाहिजे. म्हणजे तुम्ही लॉचं शिक्षण घेता घेता तुम्ही तुमचं वकिलीचं शिक्षण सुरू करू शकता. आता मी कोर्टामध्ये प्रॅक्टिस करत असताना मी जेव्हा कोर्टामध्ये प्रॅक्टिस करायला सुरुवात केली तर मी माझ्या लॉच्या पहिल्या वर्षापासून कोर्टामध्ये यायला सुरुवात केली. माझे वडील लॉयर होते, त्यामुळं मी त्यांच्याकडे कोर्टाची प्रॅक्टिस करण्यास सुरुवात केली पहिल्या वर्षाच्यापासून माझ्या. आणि त्यामुळं मी जेव्हा पासआउट झाले तेव्हा मला बऱ्यापैकी केसेस सगळ्या माहिती होत्या, कशा पद्धतीने चालवायच्या किंवा त्या कायदा काय असतो, कोर्टाची प्रोसिजर काय असते, हे सगळं माहीत होतं. त्यामुळं लॉयर झाल्या मी केसेस घ्यायला सुरुवात करता आली. त्यामुळं सगळ्याच लॉयरला ज्युनियर्सला हे माझं म्हणणं आहे की तुम्ही जर लॉ करायचं आहे, तुम्ही वकील व्हायचं ठरवलं आहे, तुम्ही वकिलीसाठी तुम्ही शिक्षण घ्यायला सुरुवात केलेली आहे, तर पहिल्या वर्षापासूनच तुम्ही कुठंतरी जॉईन व्हा. बरं ठीक आहे, जर तुम्हाला नाही जमलं, नाही जॉईन होता आलं, तर तुम्ही झाल्या कुठेतरी तुम्ही म्हणजे तुमचं लॉचं प्रशिक्षण झालं, तुम्ही पास झाला, फायनल इयर तुम्ही पास झाला, 12वी नंतर 5 वर्ष तुम्ही कंप्लीट केलं किंवा ग्रॅज्युएशननंतर 3 वर्ष तुम्ही कंप्लीट केलं. त्याच्यानंतर तुम्ही पहिले सनदचा फॉर्म भरता आणि सनदचा फॉर्म भरल्या तुम्ही कुठेतरी जॉईन होणं गरजेचं आहे. मग जॉईन झाल्यावर काय करायला लागतं, मी पाहिलेलं आहे, माझ्याकडं खूप सारे ज्युनियर्स मी पाहिलेले आहेत की कोर्टामध्ये प्रॅक्टिस करत असताना गप्पा मी मारत असतो किंवा ते मला भेटत असतात किंवा बोलणं होतं. तर ज्युनियरशिपमध्ये खूप सारे प्रश्न असतात की कुठे जॉईन व्हायचं. तर तुमच्या ओळखीने कोण असेल तर तुम्ही तिथे जॉईन होऊ शकता किंवा कोणीही सिनियर्स तुम्ही त्यांना विचारलं तर तुम्हाला कुठेही तुम्हाला जॉब मिळू शकतो. जॉब म्हणजे तुम्हाला ज्युनियरशिप मिळू शकते. किंवा तुम्ही जे पुणे बारचे जे पदाधिकारी असतात, पुणे बार असोसिएशनचे, किंवा तुम्ही कोणत्या जिल्ह्यात बार असोसिएशनमध्ये असाल त्या पदाधिकाऱ्यांना, किंवा तिकडं कोर्टामध्ये कोणीही सिनियर लॉयर असतील, लेडीज लॉयर असतील, जेंट्स लॉयर असतील, किंवा बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा इथे निवडून गेलेले मेंबर्स, ह्यांना जरी तुम्ही कॉन्टॅक्ट केला, जरी तुम्ही त्यांच्या ओळखीचे असो नसो, तुम्ही कॉन्टॅक्ट केला की तुम्ही कुठेही सहजरित्या जॉईन होऊ शकता. जॉईन झाल्यावर तुमची प्रॅक्टिस ही सुरू होती, जॉईन झाल्यावर तुमची ही ज्युनियरशिप सुरू होती. मग ज्युनियरशिप सुरू झाल्यावर काय करायला पाहिजे. आता आपलं हे शिक्षण वेगळं आहे, थेअरी वेगळी आहे, प्रॅक्टिकल वेगळं आहे. प्रॅक्टिस वेगळी आहे, थेअरी वेगळी आहे. तुम्ही जे कॉलेजमध्ये शिकता ते एकदम वेगळं आहे आणि कोर्टामध्ये जे शिकता ते एकदम वेगळं आहे. तर कोर्टामध्ये जेव्हा शिकता तुम्ही, तर ते कोर्टामध्ये शिकताना तुम्हाला प्रथमतः की एक सिनियर तुमचे काय सांगतात, सिनियर लॉयर तुमचे काय सांगतात त्या पद्धतीने तुम्ही ऐकायला पाहिजे. म्हणजे जसं की आता तुमचे जे सिनियर लॉयरने तुम्हाला सांगितलं, तुमचं फर्स्ट डे आहे आणि तुम्हाला सांगितलं की जावा या मॅटरमध्ये जाऊन तुम्ही अशी माहिती घ्या किंवा डेट घ्या किंवा त्या मॅटरमध्ये जाऊन बघा तुम्ही पक्षकार आलेत की नाही. तर तुम्ही त्या पद्धतीने सिनियर जे सांगतील, बघा ज्या पण तुम्ही सिनियरकडे जॉईन आहे, सिनियरला माहीत असतं की हे ज्युनियर आहेत, नवीन आहेत, त्यामुळे सिनियर सांगतील तसं करायचं. आता मी माझ्या ज्युनियर्सला सांगत असते की अशा पद्धतीने काम करा. मग माझे ज्युनियर्सनी त्या पद्धतीने काम केलं की त्यांना काही प्रॉब्लेम येत नाही. मग तुम्हाला ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने काम करायचं. दुसरं म्हणजे की तुम्ही जेव्हा कोर्टामध्ये प्रॅक्टिसला सुरुवात करता, पहिल्या दिवसापासून तुमचं प्रशिक्षण सुरू होतं. तुम्ही एका व्यक्तीकडनं शिकायचं असतं. सिनियर लॉयर्स कोर्टामध्ये कसं ॲपियर होतात, सिनियर लॉयर कोर्टामध्ये कशा पद्धतीने मेन्शन करतात, जजेस काय बोलतात, काय विचारतात, कोणत्या कायद्याप्रमाणे कोणती केस दाखल करता येते. समजा तुम्ही फॅमिली कोर्टमध्ये गेला, सगळ्यात महत्त्वाचं की तुम्ही जेव्हा ज्युनियरशिप सुरू करता
तर पहिल्या दिवसापासून तुमच्याकडे एक डायरी असणं गरजेचे आहे. आता पुणे बार असोसिएशनमध्ये मी प्रॅक्टिस करते, तेव्हा पुणे लॉयर्स कन्झ्युमर सोसायटीची डायरी ही प्रचलित आहे. तसंच प्रभात न्यूजपेपर जे आहे किंवा कोणतेही न्यूजपेपर, पुण्य नवरी असं पुण्यामध्ये, तर त्यांच्या डायऱ्या ह्या अवेलेबल असतात. किंवा तुम्ही कोणतीही ही डायरी तुम्ही वापरून तुम्ही पहिल्या दिवसापासून तुमच्याकडे डायरी पाहिजे, जे की तुम्ही त्या डायरीमध्ये तुम्ही ज्या दिवशीचं मॅटर आहे ते तुम्ही मॅटरचे नंबर, त्या मॅटरचं कोड, त्या मॅटरची स्टेप्स, ते काय आहे ते सगळं लिहू शकता. दुसरं म्हणजे की डायरीमध्ये एका भागामध्ये तुम्ही आज काय शिकला, तुम्ही आज काय इम्प्रूव्ह केलं कालपेक्षा, हे तुम्ही लिहिणं गरजेचं आहे. समजा तुम्ही एखाद्या मॅटरमध्ये काही ऐकलं, समजा तुम्ही ऐकलं की एक डिवोर्सचं मॅटर आहे, की ते डिवोर्सचं मॅटर जे आहे ते हिंदू मॅरेज ॲक्ट क्रुएल्टीच्या अंडर केस दाखल केली. मग तुम्हाला सेक्शन काय आहे, तो कायदा काय आहे, ते कोणतं सेक्शन आहे, त्यामध्ये सायटेशन तुम्ही वाचू शकता. म्हणजे तुम्ही रोज जे आहे तुमचं रीडिंग, लिसनिंग आणि रायटिंग हे जे आहे हे तुम्ही तिन्ही टेक्निक ज्युनियरशिपमध्ये वापरू शकता. रीडिंग म्हणजे काय की तुम्ही जे तुम्हाला वर्ड्स दिवसभरात तुमच्या डोक्यात येतील किंवा तुम्ही ऐकणार, तर ते समजा आता हिंदू मॅरेज एक 13 कलम 13(1) IA प्रमाणे केस दाखल केली. मग काय हे सेक्शन, काय हे कलम, हे वाचणं. जसं की क्रुएल्टी म्हटलं तर क्रुएल्टी कोणत्या ग्राउंडवर, क्रुएल्टी या ग्राउंडवर केस तुम्ही कशी दाखल करू शकता. डेझर्शन आहे ते कोणतं ग्राउंड आहे, त्याचं सेक्शन काय आहे. त्यामुळे अशा पद्धतीने हे सगळं तुम्ही शिकणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही इम्प्रूव्ह होऊ शकता. दुसरं म्हणजे की ज्युनियरशिपमध्ये तुम्हाला फक्त शिकायचं असतं, ते तुम्ही शिकायला सुरुवात केली की तुम्हाला रोज नवीन गोष्टी शिकायला मिळतात आणि त्यामधून तुम्ही पुढं जात असता. दुसरं म्हणजे की तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं प्रॅक्टिस करताना CPC, सिव्हिल प्रोसिजर कोड, म्हणजे दिवाणी दावे दाखल करताना जे सिव्हिल प्रोसिजर कोड आहे ते वाचणं खूप गरजेचं आहे. CRPC, क्रिमिनल केसेस दाखल करताना क्रिमिनल प्रोसिजर कोड, त्या प्रोसिजरनुसार केस चालली जाते. CPC हे फॅमिली लॉमध्ये पण ॲप्लिकेबल असतं. म्हणजे तुमचं CPC, CRPC आणि एव्हिडन्स हे खूप पक्कं असतं. ज्या वकिलाचं CPC, CRPC एव्हिडन्स हे पक्कं असतं, तो खूप चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस करू शकतो. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं ज्युनियरशिप करताना की तुम्हाला असं वाटतं की कधी तुम्हाला ज्युनियरशिप केल्यावर तुम्हाला तुमची प्रॅक्टिस पण सुरू करायची आहे ना. मग प्रॅक्टिस सुरू करायची असेल तर तुम्हाला मॅटर्सची गरज आहे. मग मॅटर्स कसे मिळवणं हे पण ज्युनियर्ससमोर खूप मोठा प्रश्न असतो. तर बघा असं असतं की ज्युनियरशिपमध्ये किंवा ह्या वकिलीमध्ये हे खूप चांगला फायदा आहे वकिलांसाठी की कोणताही क्लायंट हा असं नाही म्हणत की मला सिनियरचे लॉयर पाहिजेत किंवा एवढाच शिकलेला पाहिजे किंवा डबल ग्रॅज्युएट पाहिजे किंवा LLM पाहिजे किंवा खूप वर्ष प्रॅक्टिस करणारा पाहिजे. क्लायंट जे असतात ते क्लायंट वकील निवडतात आणि ते वकील निवडताना असं कोणता क्रायटेरिया धरत नाही की मला ज्युनियर लॉयर नको आहे. समजा एखादी केस तुमच्या ओळखीतून आली तर ते काही असं बघत नाहीत की ही जी व्यक्ती आहे किंवा ही जी ॲडव्होकेट आहे ही फक्त 1 वर्ष प्रॅक्टिस आहे किंवा आत्ताच सुरुवात केली. त्यांना काही क्लायंटला हे काही महत्त्वाचं नसतं किंवा कदाचित क्लायंटला हे माहिती नसतं. त्यामुळे ते ज्युनियर ॲडव्होकेटकडं पण सुद्धा एखादी केस देऊ शकतात. पण सगळ्यात महत्त्वाचं जेव्हा ते केस देतात तेव्हा तुमच्याकडं असतं, तुमच्याकडं हे आलं की तुमची जबाबदारी आहे की त्याला प्रूव्ह करणं म्हणजे काय की तुम्ही ती केस व्यवस्थित अटेंड करू शकता किंवा त्या केसविषयी क्लायंट जे तुम्हाला विचारतो. समजा तुमच्याकडं क्लायंटनी एखादा बेलचं मॅटर तुम्हाला दिलं, 498A केस दाखल आहे आणि त्यांना बेल घ्यायचं. मग त्या बेल संदर्भात तुम्ही सगळी माहिती त्या क्लायंटला देणं गरजेचं आहे. क्लायंट आत्ता आपल्याला असं वाटतं की आपण क्लायंटला माहिती देणार आहे, पण असं नसतं. क्लायंट आपल्याकडनं माहिती घ्यायला आलेला असतो, क्लायंट आपली परीक्षा घ्यायला आलेला असतो. क्लायंट खूप हुशार असतात. आजकाल तर क्लायंटला हा जो मोबाईल आहे ना, या मोबाईलवर ते सगळं सर्च करून आलेले असतात. कदाचित ते सेकंड ओपिनियन, थर्ड ओपिनियनला पण तुमच्याकडे आलेले असतात. त्यामुळे त्यांना सगळं माहिती असतं. समजा 498A बेलसाठी आलं तर तुम्ही त्यांना सांगायला पाहिजे की अगोदरच बेल घेणं गरजेचं नाही आहे. तुम्ही पहिले पोलीस तुम्हाला बोलवतील तेव्हा तुम्ही बोलून घ्या वगैरे, माहिती घ्या वगैरे, आणि त्याच्यानंतर आपण 2-3 महिन्यांनी बेलला जाऊ शकतो. मग बेल हा तुम्हाला मिळू शकतो. अशा पद्धतीने तुम्ही ट्रान्सपरन्सी ठेवणं खूप गरजेचं असतं. एका केसमध्ये एका वकिलाने एका क्लायंटला असं सांगितलं 498A बेलमध्ये की बेलचं मॅटर आल्यावर की आपल्याला लगेच बेलचं करायला लागेल. तर तो क्लायंट त्यांना म्हणाला, अहो आता तर नवीन एक सायटेशन आलेलं आहे सुप्रीम कोर्टचं की आता लगेच बेल द्यायची गरज नाही आहे, जर पोलीस म्हटले तेव्हाच द्यायचं असतं. हे तुम्हाला माहीत नाही का वकील साहेब, काय राहिलं मग? त्यामुळं तुम्हाला मॅटर हवं आहे. बघा सगळ्याच वकिलांना मॅटर हवं आहे, पण आपल्याला ऑनेस्टली जायचं आहे. बघा हे क्षेत्र जे आहे हे क्षेत्र खूप परपेच्युअल आहे, कायम आहे तुमच्यासाठी. तुमची पिढी तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. तर त्याच्यामध्ये फक्त एकच आहे त्याचं गुपित,
ते म्हणजे की प्रामाणिकपणे तुम्ही क्लायंटला माहिती द्या. क्लायंटला हे खूप क्लिक होतं आणि मग तो क्लायंट तुमचा म्हणजे त्यांची पिढीनपिढी किंवा त्यांचे जे ओळखीतले सगळे क्लायंट तुमच्याकडे रेफर करतो. त्यामुळे ऑनेस्टी खूप महत्त्वाची आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे की कॉन्फिडंट. यू हॅव टू बी कॉन्फिडंट. तुम्ही ज्युनियर असू सिनियर असू, जेव्हा तुम्ही हा कोट घालता यू हॅव टू बी कॉन्फिडंट. मी तर म्हणते जेव्हा तुम्ही लॉला ॲडमिशन घेतात तेव्हाच तुम्ही बी अ कॉन्फिडंट. बघा, कॉन्फिडन्स आपल्याला कुठून आणायचं नाही आहे. कॉन्फिडन्स हा आपल्यामध्येच असतो. तो कॉन्फिडन्स कधी येतो? जेव्हा तुम्ही वाचन करता, जेव्हा तुम्ही नॉलेज घेता, जेव्हा तुम्हाला त्या विषयाचं माहिती होती, तेव्हा तुम्हाला कॉन्फिडन्स येतो की आय कॅन गिव्ह आन्सर टू एनी क्वेश्चन्स ऑफ माय क्लायंट. तर हे जे आहे ते वाचनामध्ये येतो, रीडिंगमध्ये येतो. तुम्ही नवीन सायटेशन जे येतात ते वाचणं. तुम्ही कोर्टामध्ये ज्युनियरशिप करताना शिकणं हे फक्त सिनियर जे सांगतो ते नाही. तर तुम्ही कोर्टामध्ये जेव्हा सिनियरचं काम काही नसेल, जेव्हा तुम्हाला थोडा वेळ असेल, तर तुम्ही एखादा कोर्टामध्ये जाऊन तुम्ही ऐकू शकता. जजेस काय बोलत आहेत, सिनियर कोणते केस चालवत आहेत, हे तुम्ही ऐकणं खूप गरजेचं असतं. मी जेव्हा ज्युनियर होते तेव्हा माझे वडील लॉयर होते. तर मी तेव्हा एका दिवशी एक 6 नंबर म्हणून कोर्ट होतं, जे आपल्या शिवाजीनगर कोर्ट पुणे येते, लेडीज बाररूम, ओल्ड लेडीज बाररूम जे आहे त्याच्यासमोर 6 नंबर कोर्ट होतं. तेव्हा मला आठवतात की सातपुते साहेब लेडीज जज होत्या. आणि तेव्हा मी त्या एक दिवशी त्या कोर्टात 2 तास मी त्या कोर्टामध्ये बसले. तर ते 2 तास मी सगळे चार्ज फ्रेम ऐकले की चार्ज फ्रेम कसं करतात. मी 2 तास कंटिन्यू ते कोर्टामध्ये चार्ज फ्रेमिंग चालू होतं. खूप सारे मॅटर होते आणि त्या चार्ज फ्रेमचं मी 2 तासमध्ये बघितलं की साहेब कशा पद्धतीने ते क्लायंटला विचारतात, चार्ज फ्रेम कसं करून घ्यायचा, क्लायंटनी काय विचारायचं, क्लायंटला कशा पद्धतीने विचारायचं. आता आपल्याकडं कसं आहे की एक फॉर्म असतो, तो फॉर्म ते फक्त विचारतात तुम्हाला गुन्हा कबूल आहे का. पण ते अगोदर ते सगळं त्यांना विचारलं जायचं तेव्हा. आणि तेव्हा मग मी त्या पद्धतीने हे केलं. तर तुम्ही कोणते सिनियर लॉयर असतात. आता मी माझ्या ज्युनियरशिपमध्ये मी खूप सिनियर लॉयर जे आहेत ते की मी माहिती घ्यायची की कोण सिनियर येतात. माझे वडीलच लॉयर होते त्यामुळे मला माहीत होतं. माझ्या वडिलांच्या मॅटरमध्ये मी जाऊन ऐकायचे. माझ्या वडिलांचे काही मित्र होते सिनियर लॉयर की त्यांचे जाऊन ऐकायचे. काही सिनियर लॉयर्स पुण्यामध्ये नावाजलेले जसं की निंबाळकर सर, आव्हाड सर किंवा असे एन डी पाटील सर, असे खूप सारे सिनियर्स होते की ज्यांचे मी मॅटर असं चालले जाता मला दिसलं मॅटर चाललं आहे किंवा ते सिनियर काहीतरी कोर्टासमोर ॲपियर होत आहेत. तर मी ते जाऊन ऐकत बसायचे आणि त्यातून मला खूप शिकता आलं की त्याच्यामधून मला कॉन्फिडन्स आला. आणि त्यामधून मग नंतर मी क्रिमिनल प्रॅक्टिस पण मला खूप चांगल्या पद्धतीने मी करू शकले. कारण माझ्या वडिलांची प्रॅक्टिस ही क्रिमिनलच होती. तर असं काही नाही आहे की तुमचे कोण गॉडफादर म्हणजे तुमचे वडीलच असायला पाहिजे किंवा तुमच्या पिढीतलं कोणतरी असायला पाहिजे. इंडिपेंडंट पण तुम्ही प्रॅक्टिस खूप चांगल्या पद्धतीने करू शकता. असे खूप सारे लॉयर्स आहेत की जे इंडिपेंडंट प्रॅक्टिस केली त्यांनी, त्यांचं कोणी नातेगावातलं वकील नव्हतं तरी त्यांची खूप चांगल्या पद्धतीने आज वकिली चालू आहे. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं की ॲज अ लेडीज आपल्याला वाटतं की लेडीजची प्रॅक्टिस काही चालू शकत नाही. बघा, तुम्हाला कुठेही जायचं तर तुम्हाला पॉझिटिव्ह थिंकिंगच पाहिजे. कुठेही जा, बी पॉझिटिव्ह इन एव्हरी सिच्युएशन, इन एव्हरी एरिया. तुम्ही पॉझिटिव्हच असलं पाहिजे की कुठेही असं काही नाही आहे. तुमच्या विचारांवर सगळं आहे. तुमचे विचार तुम्ही सकारात्मक ठेवा. तुम्ही कोणतेही गोल तुम्ही कंप्लीट करू शकता. कोणतंही कार्यक्षेत्र तुम्ही लढवू शकता आणि त्याच्यामध्ये जिंकू शकता. तर इथं असं काही नाही आहे. पुण्यामध्ये तर लेडीजची प्रॅक्टिस खूप चांगल्या पद्धतीने चालते आणि मला असं वाटतं की कोणत्याही जिल्ह्यामध्ये ही खूप चांगल्या पद्धतीने चालते. तुम्ही फक्त तिथं तुमचं नॉलेज पाहिजे, तुम्हाला तेवढा कॉन्फिडन्स पाहिजे आणि तुम्ही चांगल्या पद्धतीने मॅटर हे करायला पाहिजे. जे पण मॅटर तुमच्याकडे येईल ते मॅटर चांगल्या पद्धतीने तुम्ही चालवलं पाहिजे. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे की आपल्या कोर्टाच्या प्रॅक्टिसमध्ये लॉयर्सला ॲडव्हर्टाईज करू नाही शकत. तुमची ॲडव्हर्टाईज ही जी आहे ते क्लायंटच काढणार. माउथ टू माउथ पब्लिसिटी म्हणतात. तुम्ही एका क्लायंटचं काम चांगल्या पद्धतीने केलं, कमी वेळेत केलं, तर तो क्लायंट 10 लोकांना 100 लोकांना सांगतो आणि तो क्लायंट बऱ्याच वेळा तो घेऊन येतो तुमच्याकडं आणि अशा पद्धतीने तुमची प्रॅक्टिस ही होती. म्हणजे तुम्हाला ऑनेस्टली जायचं आहे, प्रामाणिकपणे जायचं आहे, माहिती घ्यायची आहे, रीडिंग करायचं आहे, लिसनिंग करायचं आहे, लिहायचं आहे आणि तुम्हाला इम्प्रूव्ह करायचं आहे. पहिलं तुम्ही ज्युनियरशिपली सुरुवात केलेली असो किंवा खूप वर्ष झालेली असो, तुम्हाला सगळं येणं अपेक्षित आहे. तुम्ही सगळं वाचन करणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे की मॅटर्स वाढण्यासाठी काय करायला पाहिजे हे बरेचदा मला ज्युनियर्स विचारतात. तर मॅटर्स हे वाढणं म्हणजे तुमचे माउथ टू माउथ पब्लिसिटी चांगलं काम केल्यावर. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही कोणती तरी एक NGO जॉईन करा, कोणती तरी एक इन्स्टिट्यूशन जॉईन करा, एक सोशल जे काम करणार आहेत त्यांचं जॉईन व्हा, त्यांचे कार्यक्रम अटेंड करा. त्या माध्यमातून तुम्ही लोकांसमोर या आणि त्या माध्यमातून तुमचे कॉन्टॅक्ट वाढत आहेत आणि ते कॉन्टॅक्ट वाढल्यावर तुमची प्रॅक्टिस वाढू शकते. तुम्ही कोणती पॉलिटिकल पार्टी पण तुम्ही जॉईन करू शकता. पॉलिटिकल पार्टी जॉईन केल्यावरही तुमची प्रॅक्टिस वाढू शकते. मी
पॉलिटिकल पार्टी जॉईन केल्यावरही माझी प्रॅक्टिसमध्ये खूप फरक पडला आणि खूप वाढली. कारण तुमचे कॉन्टॅक्ट वाढतात आणि ते कॉन्टॅक्ट वाढल्यावर तुमच्याकडे प्रॅक्टिसमध्ये वाढ होती, तुमच्याकडे केसेस येतात. त्यामुळं त्या पद्धतीने तुमच्याकडे केसेस येतात. दुसरं म्हणजे की आर्ट ऑफ टेकिंग फीज. बघा, चांगला लॉयर व्हायचं आहे, सक्सेसफुल लॉयर व्हायचं आहे, फीज तर घेता यायला पाहिजे. बरेचसे वकील असं म्हणतात कोर्टामध्ये की क्लायंट असतात ना, ते फीज देतच नाहीत, काम करतात आणि निघून जातात. बघा, जर तुम्ही चांगल्या पद्धतीने तुम्ही क्लायंटचं काम केलं तर तुमचा क्लायंट तुम्हाला फी दिल्याशिवाय जाणार नाही. तुम्ही ऑनेस्टली त्याला हे करायचं. दुसरं म्हणजे की तुम्हाला हे आर्ट यायलाच पाहिजे की फी कशी करायची. फी तुम्ही दाखल करताना जी आहे ती दाखल करताना ती घेणं गरजेचे आहे. टप्प्याटप्प्याने तुम्ही त्यांना सांगणं गरजेचं आहे. सुरुवातीलाच आत्ता सध्याचे क्लायंट जे आहेत ते खूप हुशार आहेत, वकिलांपेक्षाही हुशार आहेत. ते स्वतःच आधी विचारतात किती फी घेणार आहे, किती दिवसात नंतर द्यायचे, आत्ता किती द्यायचे, नंतर किती द्यायचे, कशा पद्धतीने घेणार आहे. आणि नंतर काम झाल्यावर तुम्ही जर थोडी फी वाढवली तर ते त्यांना आवडत नाही. त्यामुळं पहिल्याच वेळेस ऑनेस्टली जा आणि जर क्लायंटच्या हे काम केलं की तुम्हाला ते देतात. पण तुम्हाला फी काढणं हे तुम्हाला अगोदरच जो तुम्ही बोललं तर क्लायंटलाही खूप आवडतं आणि त्या पद्धतीने ते तुम्हाला फीज देतात. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं, बघा, ॲडव्होकेसी हे जे क्षेत्र आहे, ह्या क्षेत्र जे आहे ते तुम्हाला सगळं भरभरून देतं. काय पाहिजे असतं तुम्हाला जीवनात? फेम, प्रसिद्धी, पैसा. आणि कधी कधी आपल्याला वाटतं ना की सोशल पण व्हायला पाहिजे, माझ्याकडनं 2 लोकांचं भलं पण व्हायला पाहिजे. तर हे सगळं तुम्हाला ॲडव्होकेसीमध्ये करता येतं. एखादी जर पुअर व्यक्ती असेल, गरीब व्यक्ती असेल तर त्याचं काम तुम्ही फ्रीमध्ये करून देऊ शकता. थोडाफार खर्च तेही द्यायला तयार असतात, टायपिंगचा वगैरे. त्यामुळे त्या पद्धतीने तुम्ही एका क्लायंटचं जर काम केलं, मला अनुभव आहे, एका क्लायंटचं जर तुम्ही फ्रीमध्ये काम केलं किंवा कमी पैशामध्ये काम केलं, त्या क्लायंटला जाणीव असते. तो क्लायंट चार चांगले क्लायंट तुमच्याकडे पाठवतो आणि त्याचंच एक काम तुम्ही फ्रीमध्ये किंवा कमी पैशामध्ये केलेलं ते भरून निघतं पूर्ण. उलट जास्त तुम्हाला फी मिळते त्याच्यामध्ये. कंटिन्यू तो क्लायंट तुम्हाला मॅटर पाठवत जातो. आणि काही लोकांना तो सांगतो आहे की हे वकील खूप चांगले, एखादा गरीब असेल तर त्यालाही मिळतो आणि त्या माध्यमातून पण तुम्हाला अशी कामं मिळू शकतात. तर जे आहे, समजा एखादी व्यक्ती खूप चांगली फी वगैरे देऊ शकते. बघा, तुम्हाला ॲडव्होकेसी करायची 1 दिवसासाठी नाही, 1 महिन्यासाठी नाही, 1 वर्षासाठी नाही, कंटिन्यू करायची आहे. ॲडव्होकेसीमध्ये नो रिटायरमेंट. कधीही तुम्ही काठी घेऊनही तुम्ही प्रॅक्टिस करू शकता, कारण तुमच्याकडं मॅटर आहे. त्यामुळं तुम्हाला रिजनेबल फी आकारायची. जरी एखादा चांगला पक्षकार असेल त्याला तुम्ही रिजनेबल फी आकारा, तर तेव्हा त्या क्लायंटला आपल्याविषयी विश्वास होईल आणि तो क्लायंट दुसऱ्याकडे जातो. बघा, एक क्लायंट जर आपल्यावर नाराज झाला तर त्या क्लायंटकडे येणारे सगळे क्लायंट आपल्याकडे येत नाही. तो क्लायंट तर येतच नाही, पण त्या क्लायंटच्या कॉन्टॅक्टमधले सगळे क्लायंट येत नाही. एखादा क्लायंटविषयी जर फीजविषयी काय झालं, थोडं ॲडजस्ट करा, थोडं इकडे तिकडं करून त्याला थोडंसं हॅपी ठेवा आणि त्याला म्हणायचं ठीक आहे, तुम्हाला नाही देता येत तर ठीक आहे. त्याला नाराज करू नका. क्लायंटच आपल्याकडं मॅटर्स घेऊन येतो. दुसरं म्हणजे की तुम्हाला जे आहे ड्राफ्टिंग जे आहे की ड्राफ्टिंग इज अ स्किल. आर्ट ऑफ ड्राफ्टिंग हे तुम्हाला येणं गरजेचं आहे. कारण तुम्हाला केस दाखल करताना सुरुवातच जी आहे ती ड्राफ्टिंगवर आहे. माझी ड्राफ्टिंग खूप चांगली झाली ती माझ्या वडिलांमुळं. कारण मी लॉला पहिल्या वर्षापासून शिक्षण घेताना मी माझ्या वडिलांकडे जॉईन झाले. तर माझे वडील मला ड्राफ्ट द्यायचे. म्हणजे आमच्याकडं माझ्या वडिलांचं ऑफिस जे आहे स्लम एरियामध्ये आहे, तर तिथं खरेदी पावती असायची सारखी. तर ते मला ड्राफ्ट द्यायचे आणि माहिती द्यायचे की आता नवीन पार्टीचं नाव काय आहे, म्हणजे झोपडी खरेदी करायची पावती. झोपडी खरेदी, कारण झोपडीचं काय तुम्ही काय रजिस्ट्रेशन नाही करू शकत. तुमचे 500 रुपयाच्या ह्याच्यावर MOU टाईपमध्ये तुम्ही झोपडी खरेदी पावती करता. कधी विसार पावती असायची, थोडी अमाऊंट आपण ॲडव्हान्समध्ये घेतो त्याची. तर तो ड्राफ्ट बघून मला करायचं. मग माझे वडील मला चेक करून द्यायचे. त्यामुळं माझं ड्राफ्टिंग खूप चांगलं झालं. मग नंतर मी जेव्हा केसेसचे जे ड्राफ्टिंग सुरू केलं, ड्राफ्ट घेऊन मी सुरुवात केली. मग ड्राफ्टमध्ये त्यांची माहिती, त्यांची स्टोरी असते. मग त्याप्रमाणे आपली स्टोरी टाकून असं ड्राफ्टिंग तुम्हाला प्रॅक्टिस करायला गरजेचं आहे. पहिल्या वर्षापासूनच तुम्ही करायला सुरुवात करा, कारण ड्राफ्टिंगवरच तुमची सगळी केस आहे. आणि ड्राफ्टिंग ही खूप महत्त्वाची आहे. ड्राफ्टिंगचं तुम्ही CPCमध्ये वाचा की ड्राफ्टिंगमध्ये काय काय पाहिजे. कॉज ऑफ ॲक्शन पाहिजे, ज्युरिडिक्शन पाहिजे, परत हे डिवोर्सचं असेल तर सेपरेशन पाहिजे, क्रुएल्टी पाहिजे. ड्राफ्टिंगवरच तुमची केस आहे. बघा, मी काय काय केसेस अशा बघितलेल्या आहेत की ड्राफ्टिंग नसल्यामुळं ते केसेस त्या डिसमिस झालेल्या आहे किंवा त्याच्यामध्ये क्लायंटला न्याय मिळाला नाही. त्यामुळे ड्राफ्टिंग हे खूप गरजेचं आहे. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये तुम्ही सिनियरची गायडन्स घ्या, सिनियरला दाखवा, चेक करायला द्या आणि त्या पद्धतीने. कारण बघा, तुम्ही ड्राफ्टिंग केलं, तुम्ही केस केली, उद्या जर ड्राफ्टिंगमुळं एखाद्या क्लायंटचं नुकसान झालं तो सगळीकडे सांगतो. आपली पब्लिसिटी जशी ही चांगली लवकर होती तशी वाईटही लवकर होती. उलट चांगली व्हायला थोडा वेळ लागतो, वाईट ही लवकर होती. की अशा पद्धतीने त्यांनी ड्राफ्टिंग केलं आणि माझी केस अशी झाली. मग एखादा येणारा क्लायंटही त्याचं ऐकून
येणार नाही. त्यामुळे तुम्हाला सांगितलं की तुम्ही बघा डॉक्टर असतात, डॉक्टर जे असतात ते पेशंटला बरे करतात, ते खूप काळजी घेतात ना. तसंच आपले जे क्लायंट आहेत ते एक प्रकारे आपले पेशंटच आहेत, आपण एक प्रकारे त्यांच्यासाठी डॉक्टरच आहेत. उलट खरं तर आपल्यावर ते खूप विश्वास ठेवतात की ते आपल्या विश्वास ठेवतात आणि त्यांचं जे मॅटर आहे ते आपल्याकडे देतात. त्यामुळं आपल्यावर खूप सारी जबाबदारी येते. त्यामुळे ही चांगलीच पद्धतीने आपण जबाबदारी पार पाडणं खूप गरजेचं आहे. दुसरं म्हणजे की किती वर्ष ज्युनियरशिप करायची, थोडे वर्ष तुम्ही ज्युनियरशिप करा, तुम्हाला कॉन्फिडन्स आला की तुम्ही तुमचं इंडिपेंडंट मॅटर तुम्ही घ्यायला सुरुवात करा. लगेच ज्युनियरशिप सोडू नका. कारण समजा आता मी ज्युनियरशिप केली, एकच वर्ष ज्युनियरशिप केली, मला एखादं मॅटर आलं, लगेच मी सोडलं, तर मी एका मॅटरवर काय रोज कोर्टामध्ये जाऊ शकणार आहे का? सिनियरचं पण काम करत राहा, सिनियरला सांगून सिनियरला विश्वासात घेऊन इंडिपेंडंट पण प्रॅक्टिस करा. म्हणजे तुमचं इंडिपेंडंट मॅटरमध्ये सिनियर पण तुम्हाला गाईड करेल आणि तुम्ही सिनियरचं पण काम करून तुम्ही रोज कोर्टात येऊ शकता. बघा कोर्टामध्ये जे आहे, कोर्टामध्ये कॉन्फिडन्स कधी वाढतो, तुम्ही रेग्युलर जेव्हा असता, तुम्हाला रेग्युलर कोर्टामध्ये असणं खूप गरजेचं आहे. तुम्ही जेव्हा रेग्युलर येतात तेव्हा तुमचा कॉन्फिडन्स वाढतो, तेव्हा तुम्हाला काही वाटत नाही की बाबा मी रोज आहे कोर्टात, तुम्हाला सगळं माहीत असतं आणि कॉन्फिडन्स असतो की हां मी करू शकतो. त्यामुळं तुम्ही हे करा, लवकर ज्युनियरशिप करायची असेल, खूप चांगले भरपूर मॅटर तुम्हाला आले आणि तुम्ही चांगल्या पद्धतीने रिझल्ट दिले असेल एखाद्या केसमध्ये किंवा 2 केसमध्ये, तर तुम्ही ज्युनियरशिप करू शकता. दुसरं म्हणजे की तुम्हाला जेवढं जमेल तेवढं लवकर तुम्ही ऑफिस घ्या. आता मला माहिती आहे की ज्युनियरशिपमध्ये खूप कमी स्टायपेंड पण मिळत नाही किंवा स्टायपेंड मिळतं तरी कमी मिळतं येण्या जाण्यामध्ये खर्च. पण बघा सगळ्या फील्डमध्ये आता बिझनेस केला तर आपल्याला इन्व्हेस्ट करायला लागतं, ह्याच्यामध्ये पण तुम्ही इन्व्हेस्ट करा, ऑफिस घ्या. ऑफिस तुम्ही जेव्हा घेताय तर तुम्ही एक संध्याकाळचा किंवा सकाळचा टाईम त्यावेळेस 2 तास तुम्ही बसता. 2 तास बसलं की तुम्हाला सुरुवातीला समजा कोण आले नाही तर तुम्ही त्यामध्ये तुम्ही रीडिंग करू शकता. आता तुम्ही यूट्यूबवर तुम्ही व्हिडिओ ऐकू शकता, लेक्चर्स ऐकू शकता, सिनियर लॉयरचे, बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवातली आता फॅमिली कोर्ट जजसाठी जे लेक्चर्स आहेत ते तुम्ही ऐकू शकता. असं नाही की तुम्ही त्या एक्झामसाठी अपीअरच व्हायला पाहिजे ते ऐका, तुम्ही ऐकल्यावरच तुम्ही शिकू शकता. ऐकून वाचूनच तुम्ही शिकणार आहे. त्यामुळे तुम्ही ऐका आणि तुमच्याकडं जेव्हा मॅटर येतील, तुम्ही ऑफिसमध्ये बसायला सुरुवात केल्यावर लोक बघत असतात आणि येतात त्यांचं मॅटर. सुरुवातीला कन्सल्टेशनला येतील, कन्सल्टेशन चार्जेस तुम्ही घेऊ शकता, नंतर तुम्ही कन्सल्टेशन फ्री पण देऊ शकता समजा एखादी क्लायंट नसेल तर. मला आठवतं मी जेव्हा सुरुवातीला केली तेव्हा काही लोक फ्रीमध्ये कन्सल्टेशन घ्यायचे, पण नंतर ते मॅटर माझ्याकडे यायचं. त्यामुळं ज्या लोकांना नाही ऐपत, जे लोक देतात ते देतात, पण ज्यांची ऐपत नाही फ्री कन्सल्टेशन द्या. उलट तुमच्याकडे जे कन्सल्टेशन येणार आहे खूप चांगल्या पद्धतीने त्यांना कन्सल्टेशन द्या, ते मॅटर तुमच्याकडेच येतं जेव्हा तुम्ही चांगल्या पद्धतीने त्यांना क्लिअर पिक्चर देता मॅटरचं. कारण आत्ता सध्या मॅटरमध्ये क्लायंट सगळं पिक्चर त्यांना बघायचं असतो की दाखल केल्यानंतर पुढच्या तारखेला काय, त्याच्या पुढच्या तारखेला काय, हे सगळं क्लायंटला माहिती असणं गरजेचं आहे. जे क्लायंट नाही विचारत ते नाही विचारत, पण जे क्लायंट हुशार आहे, जे क्लायंट सगळं सर्च करून येतात, त्या क्लायंटला तुम्ही कल्पना देणं गरजेचं आहे. त्यामुळं हे सगळं तुम्हाला देणं गरजेचं आहे त्यांना. तर दुसरं म्हणजे की आता काही एक्झाम असतात की जे एक्झाम सुरू होतात, समजा आता ॲडव्होकेट झाल्यावर 3 वर्षानंतर JMFC एक्झाम तुम्ही अपीअर होऊ शकता, कोणत्या एक्झाम असतात ते अपीअर होऊ शकता. ते करा, तुम्ही ट्राय करा, की असं नाही की मी नाही होऊ शकत, तुम्ही ट्राय करा, तुमचा अभ्यास होतो. JMFCला एक वेळा तुम्ही जर एक्झामला पास केलं ते प्रामाणिकपणे त्याचा अभ्यास करा, तो सगळा पोर्शन कवर करा. तुम्हाला त्या JMFC जरी तुम्ही पास नाही झालं पास तर खूपच चांगलं आहे की आता क्लासेस वगैरे जॉईन करून चांगल्या पद्धतीने करून फर्स्ट अटेम्प्टमध्ये लोक पास होतात, ज्युनियरशिप न करता. म्हणजे समजा पासआउट झाले आणि पहिल्याच वर्षात ते पास होऊन जज झालेले आहेत, असं होऊ शकतं. पण समजा नाही झालं तर तुम्हाला ते जे अभ्यास केलेला आहे तो अभ्यास तुम्हाला इथं प्रॅक्टिसमध्ये तुम्हाला उपयोगात येतो आणि तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस करू शकता. तर चांगल्या लॉयर होण्यासाठी, चांगली ज्युनियरशिप करण्यासाठी जेवढे काही मुद्दे आहेत ते बऱ्यापैकी मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता व्हिडिओ हा जो आहे 24 मिनटापर्यंत झालेला आहे. मला असं वाटतं ह्याच्यापेक्षा जास्त सांगितलं तर खूप बोरिंग वाटेल. अजून काही असतील पॉईंट तर मी अजून एक व्हिडिओ नक्की बनवीन. हा सगळा जो आहे व्हिडिओ हा लॉयरसाठी आहे, हाऊ टू बी अ सक्सेसफुल लॉयर, तुम्हाला यशस्वी लॉयर कसं बनायचं आणि ज्युनियरशिप कशी करायची, चांगलं वकील कसं बनायचं यासाठी आहे. त्यामुळे नक्की हा व्हिडिओ सगळ्यांनी नक्की ऐका. तुम्हाला चांगला वाटलं तर नक्की तुम्ही सगळ्यांना पाठवा. माझं चॅनल सबस्क्राईब करा. हे चॅनल केवळ मी फक्त वकिलांना, पक्षकारांना माहिती देण्यासाठी केलेलं आहे. त्यामुळं मला आवडलं तर नक्की मला सांगा. काही माझ्याकडनं राहिलं असेल, काही चुकलं असेल तर नक्की मला सांगा. मला तुम्ही फोनही करू शकता. मी माझ्या ह्याच्यामध्ये व्हिडिओच्या कमेंटमध्ये माझा नंबरही देते. थँक्यू सो मच. थँक्यू.